नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालपासून यूट्यूब चॅनल आपलं चालू केलेलं आहे महाराणा प्रताप अकॅडमीचं. मग कालच्या ज्या तुमचा जो उत्साह बघितला मी आणि काही मुलांचे कमेंट्स वगैरे, त्याच्यामुळं आजपासून टॉपिक चालू करतोय. ठीक आहे, आज आपलं संख्या म्हणजे बेसिक पासून आपण चालू करणार आहे. सर्वांनी 3 महिन्यापर्यंत मी म्हणलेलं आहे तुम्हाला 3 महिन्यापर्यंत लेक्चर्स पहा पूर्ण आणि 90+ करा. कोणासाठी? जे मुलं थोडं आउटस्टँडिंग आहेत 90+ जातील, आणि जे बेसिक मुलं आहेत ते 80+ करतील, आणि थोडं तळ्यात मळ्यात असणारे 85+ करतील. हे माझी गॅरंटी आहे. काहीच करू नका, कुठल्याही क्लासच्या मागे लागू नका, कुठल्याही यूट्यूब चॅनलच्या मागे लागू नका. तुम्ही एवढं भरा, तुम्ही 99 रुपये भरा, दिशाभूल करा, हे करा, तसले काहीच काम नाहीये. तुम्हाला एकदम ओरिजिनल 1ही रुपये न घेता मी तुम्हाला ट्रेन करणार आहे. मी सांगतो तेवढंच करा. आज आपण पहिला टॉपिक घेणार आहे संख्या ज्ञान. संख्या ज्ञान म्हणजे काय? तुम्ही बघितलं असेल, भरपूर जण शिकवतात नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या. आपल्याला ते काय करायचं नाही, आपण त्याला दुसऱ्या टॉपिक मध्ये करू. आज आपण संख्या ज्ञान म्हणजे समजा 1 ते 100 संख्यांचा खेळ आहे. किती आहेत? 1 ते 100 संख्या. 1 ते 100 संख्यामध्ये पेपरला भरपूर वेळा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. 1 हा अंक किती वेळा येतो? 2 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 मध्ये 8 हा अंक किती संख्यामध्ये येतो? कोणाला माहिती आहे का? प्रश्न बदलला बघा. किती संख्यामध्ये येतो 8? किती वेळा येतो वेगळं, आणि किती संख्यामध्ये येतो? समजलं की नाही? किती संख्यामध्ये येतो माहितीये का? नाही. आपण बघूया पहिला. 1 ते 10 मध्ये 1 हा अंक, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो म्हणलं की लक्षात ठेवा सगळ्यांनी, 21 वेळा येतो. किती वेळा येतो? 21 वेळा. कसं? बघा, 1, परत 10, बघा इथं 1 आहे, इथं 1 आहे, परत 11, इथं पण 1 आहे. असं काउंटिंग करत तुम्ही गेलं, परत 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, परत 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100 मधला 1. असे तुम्ही हे किती वेळा येतो? 21 वेळा येतो. बघूया आपण 21 वेळा आहे का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. पण किती संख्यामध्ये आलाय बघू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. किती संख्यामध्ये आला हो? 20 संख्यामध्ये पेपरला आलेला प्रश्न आहे तलाठीला. 2016 का 18ला आलेला प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न काय आला होता? म्हणजे थोडस बदलला. पोलीस भरतीला संख्या विचारलेला नव्हता, किती संख्यामध्ये 1 येतो. पण तलाठीला विचारला होता की 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती संख्यामध्ये येतो. बघा, मग लगेच आपल्याला पाठ असते, सरांनी म्हणले होते 21 वेळा, म्हणून तुम्ही उत्तर काय लिहिता? लगेच 21 लिहून टाकता. नाही, 21 वेळा येतो, पण किती संख्यामध्ये येतो? 20 संख्यामध्ये येतो. कळालं? आता ही कुठली संख्या आहे? 10. ही कुठली संख्या आहे? 11. मग ह्याच्यामध्ये 2 वेळा 1 आलेलं आहे. किती वेळा? 2 वेळा 1 आलेलं आहे, म्हणून 1 कमी झाला इथं. कळालं तुम्हाला सगळ्यांना? म्हणून 20 संख्यामध्ये 1 येतो 1 ते 100 मध्ये, आणि 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. तशा प्रकारे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 2 ते 9 अंक 20 वेळा येतात. किती वेळा? 20 वेळा येतात 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 मध्ये किती वेळा येतात? 20 वेळा. किती संख्यामध्ये येतात? 19 संख्यामध्ये. किती संख्यामध्ये? एखादा उदाहरण घ्या, कसं काय 19 वेळा येते बघू. आपण इथं बघितलं की नाही, तसं तुम्हाला थोडक्यात समजावतो. आता बघा, आपण तुम्ही 4 घेतलं किंवा 6 घेतलं. आपण बघा, 4 1 वेळा आला की नाही? परत 4 नंतर कधी येतो 4? 14. गुड. परत 24, परत 34, जोरात बोला. 44, 44 नाही, 40. 40 ला 4 आलेले. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 54, 64, 74, 84 आणि 94. मोजूया आता किती वेळा आलेले आहे. किती वेळा आलेले हो? 4. 20 वेळा. किती संख्यामध्ये? 19 संख्यामध्ये. कुठले? 2, 3, 4, 5 हे सर्व अंक किती वेळा येतात 1 ते 100 मध्ये?
1 ते 100 मध्ये 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात? 20 वेळा. किती संख्यामध्ये येतात? 19 संख्यामध्ये येतात. बघूया संख्या 19 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. म्हणजे संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये? 4 येणाऱ्या संख्या किती आहेत? 19. आणि 4 किती वेळा येतो? 20 वेळा येतो. कुठं आहे 4? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. समजलं? म्हणजे तुम्हाला आता 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? 2 हा अंक किती वेळा येतो? 3 हा अंक किती वेळा येतो? जरी तुम्हाला प्रश्न आलं करता येईल. एक मी समजवले तुम्हाला कसं काढायचं. 1 हा अंक किती वेळा येतो? 2 हा अंक किती वेळा येतो? त्याच्यानंतर ना काय हो? 0. 0 आहे की नाही? 0 हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. किती वेळा येतो? 11 वेळा येतो. 0 हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा. किती वेळा? 11 वेळा. 11 वेळा येतो. आणि किती संख्यामध्ये येतो? 10 संख्यामध्ये. एक कमी करायचं. तुम्हाला लॉजिक कळालंय का? बघा, 21 वेळा आलं, संख्या किती आहेत? 20. 20 वेळा आलं, संख्या किती आहेत? 19. 11 वेळा आलं, संख्या किती आहेत? 10. म्हणजे तुम्हाला लॉजिक कळालं असेल. हा, एक 21 वेळा येतो तर संख्या किती आहेत? 20 आहेत. 2 20 वेळा येतो 1 ते 100 मध्ये, मग किती संख्यामध्ये येतो? 19 संख्यामध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून 0 हा 1 ते 100 मध्ये 11 वेळा येतो, पण किती संख्यामध्ये येतो? 10 संख्यामध्ये येतो. कळालं तुम्हाला? मग याच्या पुढे आपण जाऊया थोडं. हा, यावरून 1 ते 100 मध्ये, यावरून काय कळालं आपल्याला? 1 ते 100 मध्ये हे बघा, यावरून आपल्याला असं समजतंय 1 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. 2 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा. असे 2 3 4 5 6 7 8 9 हे किती अंक आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8. 8 अंक 20 वेळा येतात. हे 8 अंक 20 वेळा येतात, माहिती की नाही? 2 हा 3 4 5 6 7 8 9 हे सर्व अंक 20 वेळा येतात. म्हणजे हे किती अंक आहेत म्हटलं मी? 8 आहेत. मग 8 20 वेळा आले, मग किती झालं? 11 वेळा कोण आलं? 0 आलं. आलं की नाही? 21 वेळा कोण आलं? 21 वेळा कोण आलं? 1 आलं. आणि हे सर्व अंक 20 वेळा येतात. असे किती अंक आहेत? 8 अंक आहेत. 20 8 160. असं यांची बेरीज जर केली तर 192 येते. किती येते? आणि तुम्ही 1 ते 100 ची जरी बेरीज केली तरी किती येते? 192. समज में आ रहा है? तर हे तुम्हाला कुठं कामाला येते? परीक्षेला प्रश्न येतो. कसा प्रश्न येतो बघा. काय म्हणतात? 1 ते 100 एका पुस्तकाचे 150 पानं आहेत. किती पानं आहेत? त्याला खिळे वापरायचे आहेत, तर एकूण किती खिळे वापरणार, काय वापरणार, अशी उदाहरणं आपण घेणार आहे. एक 10 उदाहरणं आपण घेणार आहे. पण तुम्हाला असा प्रश्न कळाला असेल की याच्यामध्ये काय, तुम्हाला थोडं थोडक्यात कळालं असेल. 1 ते 100 या संख्यांची बेरीज किती, असं म्हणले का? बेरीज किती म्हणले का? बेरीज म्हणजे 99 आणि 100च 199 झाली. बेरीज म्हणजे अंकांची बेरीज. कशाची बेरीज? अंकांची बेरीज. 1 ते 100 या संख्येमध्ये एकूण अंक किती आहेत? 192 अंक आहेत. कसं काय? 0 हे अंकच आहे, 1 पण अंकच आहे. 1 पण अंक आहे की नाही? 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. तसं 3 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा. तसं या सर्व अंकांची बेरीज किती आहे? 1 ते 10 या संख्यांची बेरीज. तसा प्रश्न वेगळा. ती नैसर्गिक संख्यांची बेरीज, सम संख्यांची बेरीज, ते आपण घेणार आहे पुढं. पण आपण थोडं बेसिक पासून स्टार्ट करतोय आज. ठीक आहे. 1 ते 100 मध्ये किती अंक आहेत? 1 ते 100 मध्ये किती अंक आहेत? 192 अंक आहेत. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. 0 अंक किती वेळा येतो? 11 वेळा. 2 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा. म्हणजे इथं तुम्हाला कळालेलं आहे. आपण थोडं पुढे जाऊ. याच्यावरून तुम्हाला प्रश्न कसा येते बघा. 1 ते 100 मध्ये
एक अंकी संख्या, एक अंकी संख्या किती आहे तो? 9 आहेत. किती संख्या आहेत? 9 संख्या आहेत. एक अंकी संख्या किती आहेत? 9. कळालं? कुठले कुठले एक अंकी? 1 2 3 4 5 6 7 8 9 असे एक अंकी संख्या या धर्तीवरच म्हणा. 1 ते 100 मध्ये तर सोडा, या धर्तीवर एक अंकी संख्या किती आहेत? 9 आहेत. दोन अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत. फक्त या 9 ला लक्षात ठेवायचं तुम्ही. फक्त शून्य वाढवत जायचं. समजा आता 1 ते 100 म्हणत नाही मी, 1 ते 1000 म्हटलं. किती म्हटलं? 1 ते 1000 म्हटलं. 1 ते 1000 मध्ये एक अंकी संख्या किती आहेत? 9. 1 ते 1000 मध्ये दोन अंकी संख्या किती आहेत? 90. 1 ते 1000 मध्ये तीन अंकी संख्या किती आहेत? यस. कळालं? म्हणजे तुम्ही पकडलं. 9 लिहायचं, एक शून्य वाढलं, परत एक शून्य वाढलं, परत ह्याला जर वाढवलं, परत इथं किती येणार? 9000. किती अंकी? 4 अंकी. लक्षात ठेवा. म्हणजे हे लॉजिक तुम्हाला फिट बसवायचंय. ठीक आहे. काय? एक अंकी म्हणलं की 9, दोन अंकी म्हणलं की एक शून्य वाढवलं 90, तीन अंकी म्हणलं की 900, चार अंकी म्हणलं की 9000, पाच अंकी म्हणलं की 90000, पाच अंकी म्हणलं की 90000. लक्षात ठेवा. ठीक आहे. पण आपल्याला 1 ते 100 मध्येच बघायचंय. लक्षात ठेवा. तर 1 ते 100 मध्ये दोन अंकी किती आहेत? 90 आहेत. दोन अंकी म्हणजे किती अंक असतात? तो 2. एक अंकी म्हणजे की किती अंक असतात? 1. कळालं? 9 1 9, 9 दोन्ही 18 म्हणजे 180. आणि तीन अंकी किती येतो? 1 ते 100 मध्ये तीन अंकी किती आहेत? एकच आहे. कोण आहे? 100. म्हणजे तीन अंकी संख्या किती आहेत? एकच आहे. किती अंकी? तीन अंकी. एक अंकी 9, दोन अंकी 90, तीन अंकी 1 बरोबर 3. यांची बेरीज 192. देखो इधर से भी चले जाओ, इधर से भी चले जाओ, कहीं से भी चले जाओ, 192. आ रहा है की नाही? म्हणजे कुठल्या प्रकारे जरी सांगितलं तर किती आलंय? 192. मग आपण काय केलं? तर एक अंक 21 वेळा येतो, दोन अंक 20 वेळा येतो, शून्य हा अंक 11 वेळा येतो. तरी बेरीज किती आली होती? 192. आणि आता आपण एक अंकी संख्या, दोन अंकी संख्या म्हणजे इकडून खाल्लं काय, इकडून खाल्लं काय, सगळं एकच आहे. पण गणित गोल मोटर वहीं पर है. एक बार समझ लो मैथ्स को, बहुत अच्छा हो जाएगा. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? एक अंकी संख्या किती आहेत? दोन अंकी संख्या किती आहेत? मग आपण आता काय करूया? थोडं पुढे जाऊया. थोडं पुढे जाऊ. त्याच्यामध्ये आपण घेऊ 1 ते 1000. 1 ते 1000 मध्ये, 1 ते 1000 मध्ये, हा 1 ते 1000 मध्ये आपण आता बघूया. आता पुस्तकामध्ये किंवा तुम्हाला असे प्रश्न आलेले नाहीये पोलीस भरतीला, पण आपल्याला माहित पाहिजे. थोडं ऍडव्हान्स जाऊया. पोलीस भरती आर्मीसाठी एवढं हार्ड विचारलं जात नाही, पण तलाठीला किंवा एमपीएससी किंवा एमपीएससी गट क गट ब मध्ये असे एखादे प्रश्न येतात किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतात. बँकिंगला वगैरे तर तो विषय वेगळा आहे, कारण त्याच्यामध्ये गणित फार वास्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला लिमिटेड गणित आहे, त्याच्यासाठी थोडं बघा. 1 ते 1000, 1 ते 1000 मध्ये एक हा अंक किती वेळा येतो? कोणाला माहित आहे? कुठं वाचलंय? 1 ते 1000 मध्ये एक हा अंक 301 वेळा येतो. किती वेळा येतो? किती वेळा येतो? 301 वेळा. लिहून घेताय तर लिहून घ्या. एक हा अंक किती वेळा लिहून, म्हणजे छोटे छोटे नोट्स बनवत जावा तुम्ही. फक्त युट्यूब काय तुम्हाला नंतर पण मिळेल. तुम्ही याला परत बघू शकता, एकदा अजून व्यवस्थित डिटेल बघू शकता. ठीक आहे. आपण कसं क्लासमध्ये शिकवतोय हे पण आपण ह्याचं चॅनल मध्ये पण आपण पाठवणार आहे तुम्हाला बघण्यासाठी. ठीक आहे. एक हा अंक किती वेळा येतो 1000 मध्ये? शून्य हा अंक किती वेळा येतो? 192 वेळा. किती वेळा? 192 वेळा. 1 ते 1000 मध्ये शून्य किती वेळा येतो? 192 वेळा. हे तुमच्या माहितीसाठी संग्रह करून ठेवा. आणि इतर सर्व अंक, इतर सर्व म्हणजे कोण हो? 2 3 4 5 6 7 8 9 हे सर्व अंक किती वेळा येतात? 300 वेळा. किती वेळा? 300 वेळा. लिहून घेताय तर लवकर लिहून घ्या. ठीक आहे. लवकर लवकर लिहून घ्या. ठीक आहे. मी सांगतो तसं ऐकून घ्या. एक हा अंक किती वेळा येतो? 1 ते 1000 मध्ये 301. किती वेळा येतो? किती संख्यामध्ये येतो? 272. हे संख्या, हे काय? संख्या. आणि हे वेळा. किती वेळा येतो? 301 वेळा येतो. आणि किती संख्यामध्ये येतो? 272 संख्यामध्ये. आणि शून्य अंक 1 ते 1000 मध्ये किती वेळा येतो? 192 वेळा येतो. आणि किती संख्यामध्ये?
271 संख्यामध्ये आणि 2 3 4 5 6 7 इतर सर्व अंक हे किती वेळा येतात? 300 वेळा येतात. पण किती संख्यामध्ये येतात? 181. लक्षात ठेवा सगळ्यांनी. जर तुम्हाला थोडंसं फिरवून पण प्रश्न विचारला जातो, ठीक आहे, शून्य हा अंक, समजा एखादा प्रश्न विचारला, शून्य अंक 2 अंकी संख्या, काय म्हणलं, शून्य अंक किती 2 अंकी संख्यामध्ये येतो? काय म्हणलं मी? प्रश्न झालेला आहे, प्रश्न शिकवले मी तुम्हाला. शून्य हा अंक किती 2 अंकी संख्यामध्ये येतो? सांगा बघू. शून्य हा अंक किती 2 अंकी संख्येमध्ये येतो? शून्य हा अंक किती 2 अंकी संख्येमध्ये येतो? बघा, शून्य हा अंक पहिला तर किती वेळा येतो? 11 वेळा येतो. किती वेळा येतो? 11 वेळा येतो. येतो की नाही? 11 वेळा येतो. तर किती संख्यामध्ये येतो तो? 10 संख्यामध्ये येतो. हे वेळा 11 वेळा येतो 1 ते 100 मध्ये, आणि 1 ते 100 मध्ये 10 संख्यामध्ये येतो. तर आता प्रश्न काय होता? किती 2 अंकी संख्यामध्ये येतो? पहिला तर तुम्हाला माहित पाहिजे किती 2 अंकी संख्या आहेत? 90 2 अंकी संख्या आहेत. 2 अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत. 90 आहेत की नाही? पण तो किती संख्यामध्ये येतो? 10 संख्यामध्ये. 2 अंकी संख्या, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 2 अंकी संख्या किती आहेत? 90. 3 अंकी संख्या किती आहेत? 1. एकच आहे 3 अंकी. कुठली आहे? 100. है की नाही? आणि 1 अंकी संख्या किती आहेत? 9 आहेत. याच्यामध्ये तर शून्य येतच नाहीये 1 अंकी संख्येमध्ये. फक्त विचारले 2 अंकी संख्येमध्ये. जर 10 संख्यामध्ये येत असेल तर एक जर 3 अंकी वगळली तर राहिले किती 2 अंकी? 9. म्हणून किती 2 अंकी संख्येमध्ये येतो? 9 2 अंकी संख्येमध्ये काय येतो? शून्य येतो. हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न कसं फिरवलंय बघा. शून्य हा किती 2 अंकी संख्येमध्ये येतो? म्हणून लक्षात ठेवा, असे प्रश्न येतात. तर आता आपण पुढचं 1 ते 1000 मधलं आता तुम्हाला समजले. आता 1 ते 1000 मध्ये 1 अंकी संख्या किती आहेत? 9. 2 अंकी संख्या सांगितलं ना मगाच, 2 अंकी संख्या धर्तीवरच 90 आहेत. 1 अंकी संख्या धर्तीवरच 9 आहेत. 3 अंकी संख्या धर्तीवरच किती आहेत? 900. मग काय प्रॉब्लेम कुठे आलाय तुम्हाला? म्हणजे डोक्यात घुसे ना तुमच्या, आहे ना? ठीक आहे, 2 अंकी संख्या 90 आहेत, 3 अंकी संख्या 900 आहेत, आणि 4 अंकी संख्या 1 ते 1000 मध्ये, गुड, शाबाश. किती आहे? 1. लक्षात ठेवायचं. तसं म्हणलं, तुम्हाला जर असं कॉमन प्रश्न विचारले, 4 अंकी संख्या एकूण किती आहेत? किती आहेत? 9000. समझ में आ रहा है? दिमाग से चलो. आणि जर तुम्हाला लिमिटेड विचारलं, 1 ते 1000 मध्ये 4 अंकी संख्या किती आहे? एकच. म्हणजे प्रश्न विचारण्याचा प्रकार कळाला तुम्हाला? प्रश्न कशाही प्रकारे विचारू शकतात. ठीक आहे, फक्त प्रश्न काय विचारलेत हे बघा पहिला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज हे संख्या ज्ञान आपण इथं संपवून आपण पुढचं टॉपिक उद्या घेऊया. ठीक आहे.